6 दिवसांच्या अथक प्रयत्नाला यश, तर बेपत्ता सतीश एडगे वनमजुराचा मृतदेह 6व्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जलसागरात सापडला. कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलसागरात 6 दिवसांपूर्वी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काम करणारा किसरोळे नियत क्षेत्रातील वनमजूर सतीश बाबू एडगे राहणार खुडुपलेवाडी हा संशयास्पद जलाशयातील होडी बोटीतून बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. स्थानिक लोकांच्याकडून तसेच सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर व सातारा येथील शोध मोहीम पथकाकडून बेपत्ता वनमजुराचा 6 दिवस शोध सुरूच होता. अखेर 6व्या दिवशी हा शोध संपला आणि बुधवारी सकाळी 10:30 सुमारास बेपत्ता वनमजुराचा मृतदेह कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलसागरातील माझेगावच्या हद्दीत पाण्यालगत काठावर आढळून आला आणि हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पीएम रिपोर्टसाठी उपजिल्हा रुग्णालय पाटण येथे पाठवण्यात आला. शवविच्छेदनाच्या रिपोर्ट नंतरच हा अपघात होता की घातपात हे लवकरच सतर्क प्रेक्षकांच्या समोर येईल, असेही कोयनेचे वनपरिक्षेत्र अधिकारी साळुंके यांनी सतर्क इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले. आणि खरोखर आज सर्वांसमोर हाच प्रश्न उपस्थित होताना दिसतो की आज प्रत्येक वनमजुराचा जीव धोक्यामध्ये आहे आणि अशाच घटना काही घडत राहिल्या तर ही शृंखला वाढतीच राहणार की थांबणार? पाहूया पुढील सविस्तर आढाव्यासह. आणि या संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क इंडिया न्यूज मुख्य संपादक विराट कदमसह संतोषी जगदाळे, सतर्क इंडिया न्यूज, कोयना, पाटण. पाहत राहा सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल दक्षतेचं.